नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। जय बजरंग विद्यालयात 10वीत शिकणाऱ्या विवेक राऊत या 15 वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। विवेकने आपल्या सुसाईड नोटमध्ये वर्ग शिक्षकाच्या रागामुळेच आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे। घटनेनुसार वर्गातील प्रश्नांची उत्तरे न आल्यामुळे शिक्षक सूर्यवंशी यांनी विवेकवर राग व्यक्त केला आणि त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार करण्याची धमकी दिली। हा राग विवेकच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला। मधल्या सुट्टीत तो गावाजवळील शेतात गेला आणि तेथे गळफास घेऊन आपले जीवन संपवले। विवेकच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सूर्यवंशी सरांनी मला रागावले, आई-वडिलांबद्दल बोलले, त्यामुळे मी फाशी घेत आहे। या एका वाक्याने शिक्षण संस्थांमधील शिक्षक विद्यार्थी नातेसंबंधांवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे। ही घटना शाळा सुरू होऊन अवघ्या काही आठवड्यांतच घडल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून संबंधित शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे। पुढील तपास सुरू आहे। ही घटना शिक्षण व्यवस्था, शिक्षक आणि पालकांसाठी एक गंभीर इशारा आहे। भावनिकदृष्ट्या संवेदनशील वयात असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक मार्गदर्शन अत्यावश्यक आहे। शिक्षकांवर विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी असली तरी ती जबाबदारी दबावाचा मार्ग न घेता समजुतीच्या भाषेत पार पाडणं गरजेचं आहे।